लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मराठा समाजातर्फे तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन, फुलंब्री टी पॉइंटवर रास्ता रोको आंदोलन। फुलंब्री तहसील कार्यालयासमोर मराठा समाजातर्फे अर्धनग्न आंदोलन तसेच टी पॉइंटवर रास्ता रोको आंदोलन करून मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला समर्थन दिलं आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की जोपर्यंत सगळे सोयऱ्यांच्या कुणबी नोंदी असलेल्या पुराव्याला ग्राह्य धरून मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण द्यावे व त्या प्रकारचे परिपत्रक काढावे, जोपर्यंत या मागण्या रीतसर मान्य होत नाहीत व समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण सोडणार नाहीत। आज मागील 7 दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे। जरांगे पाटील यांच्या जीवाचं काही बरे वाईट झालं तर राज्यकर्ते नेत्यांना नागडे करून सत्तेतून बाहेर काढून त्यांची धिंड काढू असं म्हणत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी टी पॉइंटवर करण्यात आली। तसेच फुलंब्री तहसील कार्यालयासमोर पायऱ्यांवर बसून मराठा समाजातर्फे अर्धनग्न होऊन आंदोलन करण्यात आलं। यावेळी फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाणे, गोपनीय शाखेचे पोलीस अनिल शिंदे, दंगा काबू पथकाची तुकडीसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या आंदोलनात तालुक्यातील मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। लड़ेंगे जीतेंगे हम सब जरांगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब जरांगे। अरे जरांगे पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे जरांगे पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। अरे या टरबुजाचं करायचं काय, खाली मुंडा वर पाय। या टरबुजाचं करायचं काय, खाली मुंडा वर पाय। अरे कोंबडी चोर नारायण राणाचं करायचं काय, खाली मुंडा वर पाय। या रामदास कदम भाड खाऊचं करायचं काय, खाली मुंडा वर पाय। अरे या एकनाथ शिंदेचं करायचं काय, खाली मुंडा वर पाय। अरे त्या अजित पवारचं करायचं काय, खाली मुंडा वर पाय। अरे त्या मुद्र्याचं करायचं काय, खाली मुंडा वर पाय। अरे देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे या मुद्र्याचं करायचं काय, खाली मुंडा वर पाय। अरे या मुद्र्याचं करायचं काय, खाली मुंडा वर पाय। अरे या कोंबडीचं नारायण राणाचं करायचं काय, खाली मुंडा वर पाय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। मनोज जरांगे पाटील तुम आगे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आणि या सरकारचं करायचं काय, खाली मुंडा वर पाय। आणि या फडणवीसचं करायचं काय, खाली मुंडा वर पाय। आणि या नारायण राणेचं करायचं काय, खाली मुंडा वर पाय। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय हो। महात्मा सावित्रीबाई फुलेंचा जय हो। छत्रपती मराठा राष्ट्रगीत घेऊन टाकू आपण, सांगतो राष्ट्रगीत घेऊन सांगतात, खाली मुंडका वर पाय। अरे टरबुजाचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय। टरबुजाचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय।
श्रीलंकेच्या धर्तीवरती तुम्हाला जसं श्रीलंकेचं पाहिलं होतं तुम्ही तसं अरे देत कसं नाही, अरे देत कसं नाही, अरे हा भाड खाऊन नारायण राणेचं करायचं काय, अरे या भाड खाऊन नारायण राणेचं करायचं काय, अरे या रामदास कदमचं करायचं काय, अरे या टरबुजाचं करायचं काय, अरे या धोत्र्याचं करायचं काय, एक मराठा, अरे एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. होण्याचा प्रयत्न ही गोष्ट आज तुम्ही सर्वत्र समजून घ्यावं आणि तुम्हाला जे नेतृत्व मिळालं आहे माननीय मनोज जरांगे साहेबांचं ते पहिलून यायला तुम्ही समजून घ्यावं. काय करावे मी सरकारला एक आवाहन करतो. मनोज जरांगे साहेब आडवे पडलेले आहेत. सरकार त्यांच्याशी एक शब्द बोलायला तयार नाही. मनोज जरांगे साहेबांचा एक शब्द निघत नाहीये कारण की त्यांच्या जीवात जीव नाहीये. तर त्यांना काही झालं तर हे आजोबा महाराष्ट्रात एकल्याशिवाय राहणार नाही. याची दखल घ्या. नाही तर तुम्हाला सळो का कळव काल बंद पडलं होतं हे टफाटीनं केलं होतं. तसंच आम्ही हे जे टफा केलं तसंच सरकारला फिरवून काढू. तर मनोज जरांगे साहेबांना उभं राहायचं नाहीये. मी फक्त छत्रपती संभाजी औरंगाबादवरून इथं ह्या उपोषण आंदोलनाला रास्ता रोको आंदोलनाला समर्थन करण्यासाठी इथं आलेलो आहे. आणि मनोज जरांगे साहेब तुम आगे बढ़ो. मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, हक्काचे. देत कसं नाही. जय हिंद, जय भारत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. एक मराठा, त्याच्यावर आम्ही पक्क मजबूत राहू. रातच्या 12 वाजेला 1 वाजेला ते शपथ घेत्या आणि कोर्टामध्ये फैसले करता आणि आमचं आरक्षण वाढवून घेत्या. आम्ही इतिहास वाचलेला आहे. सगळ्या मराठ्यांनी आणि मुसलमानांनी जे आहे तर महाराष्ट्र आझाद करून घेतलं आणि आम्हाला त्यांनी आमचे मंत्री आमचे ओढून वरतीच बसले आणि आम्हाला आरक्षण देत नाही. ते गद्दी बसले बसले त्यांना आम्ही फिरू देणार नाही. आम्ही फुलंब्रीच्या वतीने सांगतो आम्ही पूर्ण मुसलमान समाज मराठ्याच्या पाठीमागे आहे आणि राहणार आहे. आणि त्यांना आरक्षण मिळलं वर नाही मिळला तर खामोश आम्ही बसणार नाही. एवढं मी अर्धदंड आंदोलन हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन या ठिकाणी चालू केलंय. खरं पाहता अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांचे गेले 7 दिवसापासून आमरण उपोषण त्या ठिकाणी चालू आहे आणि या अगोदरही त्यांनी बरेच वेळा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन केलंय.
आणि ज्या ज्या वेळेस त्यांनी आंदोलन केलं त्या त्यावेळेस सरकारने त्यांना आश्वासन दिलं की मराठा समाजाला आरक्षण हे आम्ही मिळवून देऊ, पण दरवेळेस आंदोलन सुटलं तर ते पुढं ढकलाचं काम हे सरकार करतंय. या सरकारला या मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे की आपण मराठा समाजाचा अंत पाहू नये आणि जे शब्द दिले ते शब्द सरकारने पाळावे. मराठा समाजाला ज्यांच्या कुंभी नोंदी सापडल्या त्यांनाही आरक्षण मिळणारच आहे, पण ज्यांच्या नाही त्यासाठी सख्खे सोयरे हा जो शब्द आहे तो शब्द त्या ठिकाणी टाकला, पण पितू असा एक शब्द टाकला म्हणजे त्याच्यामध्ये आईच्या याच्या येत नाही. हा न टाकता सरसगट सगळे सोयरे हा शब्द टाकून सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी विनंती करतो. जर सरकारने या आरक्षणामध्ये दखल घेऊन जर लवकर लवकर आरक्षण दिलं नाही तर हा मराठा समाज पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. पण या सरकारला या फुलंब्री तहसील मधून इशारा देतोय, आज आम्हाला आरक्षण मिळत नाही म्हणून आम्ही अर्धनग्न इथं आंदोलन करतोय. पण त्या मनोज जरांगे पाटील मागील 7 दिवसापासून अन्नत्याग उपोषण करताय आणि त्यांची तब्येत खालावते. त्या जरांगे पाटलाच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर आम्ही या राज्यकर्त्यांच्या आमदार खासदाराच्या अंगावरती अंडरपॅन्ट सगळं ठेवणार नाही, भाड खाऊन एवढं कपडेच घालू देणार नाही आम्ही. तुम्हाला घराच्या बाहेर जर नंगी तुमची धीण नाही काढली ना ती मराठ्याची अवलाद सांगणार नाही. एवढाच निर्वाणीचा इशारा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परिस्थिती जर पाहिली आज आम्हाला लाज वाटते हो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला सुद्धा. अरे आमचंच राज्य, अरे आमचंच सगळी माती, ज्या मातीचं रक्षण या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्याच मातीमध्ये आमच्या मराठ्याचे पोरं आज आत्महत्या करीत आहेत. ही मोठी दुर्दैवी घटना आहे. अरे मराठा ही जात नाही, मराठा ही 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारी जमात म्हणजे मराठा. आज 12 बलुतेदार, कोळी माळी सगळे जेवढ्या 12 जाती येतात तेवढ्या सगळ्या 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारी जर समाज असेल तर मराठा समाज आहे. आणि आज जर या मराठा समाजाला आत्महत्येची वेळ येत असेल तर या महाराष्ट्राला हा कलंकित गोष्ट आहे. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, काल आम्ही आंतरवाली सराटीला गेलो. अरे त्या जरांगे पाटलाच्या नाका तोंडातून रक्त येऊ लागलं. अरे आज जरांगे पाटील कोणासाठी लढतात? अरे आज रक्त त्यांच्या नाकातून तोंडातून येत आहे ते कोणासाठी येत आहे? या मराठ्याच्या लेकरा बाळासाठी येत आहे. अरे मी तुम्हाला विनंती करतो सगळ्या मराठा समाजाला, आज आपल्यावर बिकट वेळ आहे. आज इथं मुठीभर समाज एकत्र झालेला आहे, पण जेव्हा मुंबईला जायची वेळ आली होती त्यावेळेस कोटीनं मराठा जमा झाला. आज पुन्हा पेटवण्याची वेळ आलेली आहे. समाजाने आपल्या मराठा समाजाचे एकनाथ शिंदे साहेब यांनी धोका केलाय. आज कसा धोका केला? आज आपल्याला त्यांनी तिथं हे घेऊन आले होते, ते राजपत्र घेऊन आले. तिथं त्यांनी लिहिलं सगळ्या सोयऱ्यांचा आम्ही कायदा लागू करतो. आम्ही 8 दिवसामध्ये मराठा समाजाचे जेवढ्या 56,000 जाती सापडल्या, ज्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ देतो आणि त्यांचे जे सगळे सोयरे आहेत त्यांना पण आम्ही लगेच तिथं प्रमाणपत्र ओबीसीचं वाटप करतो. पण गुन्हे सुद्धा मागे घेतो. पण एकही मागणी मान्य केली नाही किंवा कुठं तात्काळ त्याच्यावर अधिवेशन घेतलं नाही. पहिले सांगितलं 2 तारखेला अधिवेशन घेतो, ते अधिवेशन घेतलं नाही. नंतर सांगितलं 15 तारखेला अधिवेशन घेतो, 15 तारखेला अधिवेशन झालं का? नाही झालं. त्याच्यानंतर सांगितलं 17 तारखेला घेतो, ते पण नाही झालं. आता त्यांनी 20 तारीख दिलेली आहे. अरे तुम्हाला एका रातात शपथ घेता येते, एका घंट्यात तुम्हाला राष्ट्रपती राजवट काढता येते, मग तुम्हाला मराठा समाजाला एका घंट्यात न्याय देता येत नाही? अरे अरे 25 वर्षापासून ज्यांनी पक्ष काढला त्याचा पक्ष तुम्ही एका घंट्यात हिरावून घेऊ शकता आणि तुम्ही एका घंट्यामध्ये मराठ्याला न्याय देऊ शकत नाही? अरे ज्या गोष्टी तुम्ही एका घंट्यात करू शकता त्या तुम्ही एका घंट्यात समाजाला न्याय देऊ शकता. पण तुम्हाला इथं जातीत भांडणं लावायचे, जातीमध्ये द्वेष निर्माण करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज वाटून द्यायचे, श्रीरामाचं नाव घेऊन राम वाटून द्यायचंय. तुम्हाला महात्मा फुलेचं नाव घेऊन माळी समाजाला बाजूला करायचंय. तुम्हाला मुस्लिम समाजाला जय श्रीराम नाव घेऊन बाजूला करायचंय.
तुम्हाला त्याच्याशिवाय तुमची राजकारणाची पोळी भाजू शकत नाही. त्यासाठी तुम्ही हे जाती द्वेष निर्माण करत आहे. अरे आम्ही काय म्हणतोय तुम्हाला, जे 27% आरक्षण तुम्ही ओबीसीला दिलेलं आहे, तुम्ही वेगळं आरक्षण देता कशाला? तुम्ही 11% वाढवतोय ना. अरे ओबीसीला अजून 11% वाढवा आणि ओबीसी मध्ये मराठा घुसवा ना. काय फरक पडतो? कशाला जाती जातीत भांडण लावता आणि जाती जातीत द्वेष निर्माण करता? छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, जर आपल्या ताटामध्ये 2 भाकरी असेल तर आपण ते वाटून खाल्ले पाहिजे. अरे इथं तर असं झालेलं आहे, तो मराठा समाज कशातच नको, तो चालत नाही, तो फक्त लढायला लागतो. अरे आम्ही फक्त लढायचं आणि बाकीचं सगळं मलिदा वर्षांनी खायचं. अरे आम्ही का शेती आम्हीच करायच्या, कसायच्या आम्हीच, वाटेल ते भाव तुम्ही ठरवायचा आणि जे वाटेल त्याच्यात विकायचा. नोकऱ्या पण तुम्हालाच द्यायच्या. आमच्या पोरांनी नांगर आणायचे. अरे आम्ही जन्मतात का पाप केला का यायचे देऊन? एवढ्या सगळ्या व्यथा आमच्या पोराच्या त्या जरांगे पाटलाला पावले जात नाही म्हणून अन्नाचा एक कणही न खाता आज 7वा दिवस आहे. अरे कशासाठी आहे? उद्या जर त्या जरांगे पाटलाला जर काही झालं तर छत्रपती नंतर जर एक दुसरा छत्रपती जर कोणी हरवला तर मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील जर गमावला ना तर त्याचा आपण छत्रपती नंतर दुसरा हिरा गमावला असं लक्षात ठेवा. पुन्हा असा माणूस होता कामा नये. अरे एका रातात मॅनेज होणारे लोक पाहिले, पण हा राजा दुसरा जन्माला आलेला आम्ही मॅनेज होताना आमच्या डोळ्यानं पाहिला नाही आणि आम्ही आमचा राजा उघड्या डोळ्यानं मरताना पाहू शकत नाही. आम्ही हे सगळी सरकारला आज इशारा देतो. आम्ही मावळे आजही शांततेत आहे. तुम्हाला कडकडीचा इशारा आहे, जरांगे पाटलाला जर कधी काही झालं ना तर धोत्रा साहिब सगळे पेटून देऊ. त्याचे मागून विचार करणार नाही हा कोण आहे म्हणून आम्हाला माहिती आहे. अरे कशाला मंदिरात होत्या? काय करत चालली तुम्हाला मंदिर धुवायची? अरे दक्षिणा देणाऱ्याला धुवायला लावा ना. तुम्ही मंदिरात धुत हिंडू राहिले. अरे मराठाच्या समाजाची व्यथा पहा. कोणा सांगितलं तुम्हाला तिथं स्टंट करायचा? कोणी सांगितलं तुम्हाला हे काम करायचे? अरे राम मंदिराला 50 वर्ष पहिल्याच आम्ही निधी दिलेला आमच्या लोकांनी जमा करून, तेव्हा सगळं झालेलं आहे. तुम्ही कशाला या गोरगरिबाचं रक्त पिऊन तिथं हे करतात? राम मंदिरावर बोलायचं नाही, राम सगळ्याचा आहे, पण जसं रामाचं तुम्ही मधीच हे ठेवलं तसंच आमच्या समाजाची एक वेळ काढा आणि आम्हाला न्याय द्या. आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो. पहिल्यापासून भीकच मागतो आम्ही आणि आजही भीक मागून सांगतो, अरे आम्हाला ओबीसीत तुम्ही आरक्षण द्या. आम्हाला वेगळ्या आरक्षणाची गरज नाही. वेगळं आरक्षण हे कायद्याच्या कचाट्यात टिकत नाही. भारत हा सुजलाम सुफलाम देश होत चाललेला आहे. बॅकवर्ड क्लासमध्ये 52% आरक्षण जे ठरवून दिलेलं आहे, 52%च्या वरती आरक्षण वाढवता येत नाही. आज शिक्षणात आज आम्हाला राजकारणात आरक्षणाची गरज नाही. आम्हाला फक्त शिक्षणासाठी ओबीसी आरक्षण पाहिजे. आमच्या मुलाबाळाला नोकऱ्या लागल्या पाहिजे, याच्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि तुम्हाला शेवटचं सांगतो, आज शेवटचा इशारा आहे. फुलंब्री तालुक्यातूनच आंदोलनाची सुरुवात होते. शेवटचा इशारा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा.